चांदोली अभयारण्याला लागून असलेल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान व माणसांवर होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांसंदर्भात आज मंदूर तालुका शिराळा येथे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या प्रश्नावर व्यापक आंदोलन उभं करण्याचे व त्याची सुरुवात 9 मार्च पासून बेमुदत आंदोलनाने करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले। यावेळी मंदूर ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील अनेक महिला, तरुण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चांदोली अभयारण्यालगत जी पण गावं आहेत त्या गावांमधला माणूस आणि या अभयारण्यातलं वन्य प्राणी ह्यांच्यामधला जो संघर्ष आहे तो आता अलीकडच्या काळात टोकाला गेल्याचं जे चित्र आहे त्याचा आपल्या सगळ्यांना दिसायला लागलेला आहे। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे गेल्या 3-4 वर्षातच 2 लहान मुलांचा बळी गेलेला आहे, एक शेतकरी दगावलेला आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात। कित्येक जण गंभीर जखमी होऊन कायमसाठी आधू झालेला आहेत। या परिसरातली शेकडो एकर जमीन जी आहे ती पिकांवाचून पडलेली आहे। खरं तर त्या सगळ्याच्या अनुषंगानं म्हणजे आज तुमची ह्या परिसरातले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली। त्या बैठकीत नेमकं काय ठरलं आणि पुढची दिशा काय असेल? एक असं आहे की हा संघर्ष असा संघर्ष नाही आहे, म्हणजे असं नाही आहे की बाबा प्राणी एकत्र बसतात, बैठक घेतात, गवे एकत्र बसतात आणि हल्ला करायचं ठरवतात, असं माणसासारखं ते काय करत नाहीत। किंवा वाघाचं तसंच आहे, बिबट्याचं तसंच आहे। मुख्यतः जे आहे ते माणसांचा जो हस्तक्षेप आहे, विशेषतः सरकारी माणसांचा हस्तक्षेप आहे, तो हस्तक्षेप ज्या पद्धतीनं झालेला आहे त्यामुळं तो दिसायला असा संघर्ष दिसतो। कारण आपल्याला जर इतिहासात गेलो आपण तर आपल्याला असं दिसतं की इथं ह्याच्यापेक्षा 10 पटीनं जंगल जेवायला जास्त होतं। त्या काळामध्ये तिथे वाघ जास्त होते, बिबटे जास्त होते, गवे जास्त होते, अस्वलं जास्त होती, वगैरे वगैरे वगैरे। आणि असं असताना इथं अशा तऱ्हेनं शेती आता करता येत नाही, म्हणून आता आपण इथं उठून जाऊया किंवा शेती करायची बंद करूया। जशी मंदूरला आता शेती करायची बंद केलेली आहे बऱ्याच ठिकाणच्या, बऱ्याच एकरांच्या मध्ये। ही गंभीर बाब आहे, म्हणजे जवळजवळ गाव सोडून गेल्यासारखं आहे। जगणार कसे? जे पाणी आहे, शेती आहे, बागायती शेती त्यांची आहे, आणि असं इतकं समृद्ध होण्याचं साधन असताना माणसं जर शेती करायची बंद करतात, कारण करून उपयोग नाही, कारण उगवून आलेलं ते राहत नाही। याचा अर्थ असा आहे की हा संघर्ष हा शासनाच्या संपूर्णपणे ज्याला पॉलिसी म्हणतो आपण, धोरणांच्या मधल्या चुकांच्यामुळे निर्माण झालेला दिसतोय, संघर्ष दिसतोय। महात्मा फुलेंनी 1883ला शेतकऱ्याचा असूड म्हणून पुस्तक लिहिले आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ह्या तऱ्हेचा संघर्ष नाहीच आहे। खरं म्हणजे काय होतंय की तुम्ही जंगलामध्ये सरकार म्हणून जेव्हा जाता त्यावेळेला जंगलं नष्ट कोणी केली? शेतकऱ्यांनी नाही केली, तर जंगलं सरकारनं कॉन्ट्रॅक्टर घुसवून नष्ट केली। आणि ही जंगलं नष्ट केल्यामुळं जर प्राण्यांना तिथं खायला काय मिळत नसेल तर प्राणी जाणार कुठे? ते प्राण्यांचं घर आहे, जंगल आहे, आणि तिथं जर मिळालं तर प्राणी बाहेर येत होते का? तर हे ब्रिटिश काळातल्या ब्रिटिश सत्ता होती त्यावेळेला सुद्धा पुढं आलेलं होतं। त्यांनी म्हटलं की जर त्यांना सगळं खायला आतमध्ये मिळालं तर ते बाहेर येत नव्हते। असा अनुभव आजही अनेक ठिकाणी त्यांच्या काळामध्ये होता, आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा ह्या मंदूरला सुद्धा तो अनुभव होता, ह्या सगळ्याच गावांना तो अनुभव होता। मग झालं कुठं घोटाळा? घोटाळा असं झाला की पहिलं धरण बांधायला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला इथं कॉन्ट्रॅक्टर घुसवले गेले। हे फक्त धरणाच्या नावाने घुसवले गेले, पण त्याने इथं प्रचंड प्रमाणात लाकूड तोड केली, आणि त्या लाकूड तोडीच्या पैशातून ते गब्बर झाले। जे साधे शेतकरी होते, असले काहीतरी होते, ते वशिल्यानं त्यांची इथली कॉन्ट्रॅक्ट मिळवली, आणि ते आता त्यांचे वंशज, जर मी तुम्हाला नाव घेत नाही, आता मी घेईन गरज पडली तर,
पण तो ह्या भागातला माणूस नाही आहे, या भागातले कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत. ह्याने गडगंज कोट्यावधीची प्रॉपर्टी केली ते लाकडं विकून, आणि ह्याला परवानग्या इरिगेशननं पण दुर्लक्ष केलं आणि फॉरेस्ट खात्याने दुर्लक्ष केलं. मग तिथून ज्यावेळेला जंगल तोडलं जातं त्यावेळेला प्रत्येक प्रकारचं झाड हे दुसऱ्या झाडावर अवलंबून असतं. प्रत्येक प्रकारची वेली ही दुसऱ्या कुठल्या तरी एका वनस्पतीशी अवलंबून असते. एकमेकावलंबी असं सगळं असतं. आणि अशा तऱ्हेचा जो काही संपूर्ण सहजीवन होतं, हे सहजीवन तुम्ही खलास करून टाकलं. आणि मग त्यांना जे खायला लागते, म्हणजे वाघाला किंवा बिबट्याला जे खायला लागते ते जर तिथं मिळालं नाही, तर आपल्याला जर घरात काय खायला मिळत नसेल तर आपण बाहेर पडून एखाद वेळेला चोरीसुद्धा करू शकतो. म्हणजे अगदी उपासमार झाली आणि पार मारायची पाळी आली तर माणूस काहीही करू शकतो. म्हणजे त्या पद्धतीनं माणूससुद्धा त्याच पद्धतीनं वागेल. त्यापेक्षा वेगळं काही जनावर वागत नाहीत. म्हणजे चूक कोणाची आहे? ब्रिटिश गव्हर्नमेंटची चूक होती. आणि ब्रिटिशांच्या पद्धतीनं जंगलाची मॅनेजमेंट हे स्वातंत्र्यानंतरचं सरकार करायला लागलेलं आहे. आणि जंगलं सगळी ताब्यात घेऊन त्याला अभयारण्य म्हणून, हे अभय कोणाला आहे? अभय खात्याला आहे. आणि खात्याला अभय आहे आणि खातं. आणि त्या सगळ्यामध्ये तिथे काही उरलेलं नाही. म्हणजे आतमध्ये प्राण्यांना काही उरलेलं नाही. त्यांना उरलेलं नाही याचा अर्थ असा की बाकीच्या गव्या रेड्याला जे खायला लागतं ते आत उरलेलं नाही. डुकराला कोळे कोंब खायला लागतात, ते आत उरलेले नाहीत. हरणाला लागते, कशाला लागते, मालसडाला लागते. हे जे खायला लागते तर ते बिबटे म्हणजे आपले गवे रेडे, ते रानडुकरं ही बाहेर येणार. ती त्यांची प्रेरणा जगण्याची आहे ना, ती बाहेर येणार. अंतप्रेरणेने येणार. ती काय माणसं नाही आहेत. आणि म्हणून मग त्यांचा जो काय हॅबिटॅट म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये, तो तुम्ही नष्ट केला आणि तुम्ही स्वतःला नाव घेताय अभयारण्याचे खाते. त्या अभयारण्य तुम्ही अभय कुणाला दिलाच नाही. आणि इतके वर्षे आता तुम्ही तुमच्या ताब्यात घेतलेलं आहे फॉरेस्ट, तरी तुम्ही तिथं आत काय परिस्थिती आहे? त्यांना खायला मिळत असतं तरी बाहेर येऊच शकत नाहीत असं शास्त्र सांगतं आणि व्यवहार सांगतो. आणि म्हणून हे गवे जे बाहेर यायला लागलेले आहेत, हे जे डुकरं बाहेर यायला लागलेले आहेत, हे जे बिबटे बाहेर यायला लागलेले आहेत, हे सगळं त्याचं कारण आहे. आणि उलट इथे वाघ सोडले, म्हणजे यांना काहीतरी विक्रम केला असे सरकारला वाटते. वाघ सोडले म्हणजे केवढं यांना बक्षीसच द्यावं जागतिक पातळीवरचं, नोबेल पारितोषिक. इकडे बिबटे आणून सोडले. म्हणून हे म्हणजे खरं म्हणजे अशा तऱ्हेनं न वैतागणारे शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, त्यांनी मरण्याच्या आधीच, म्हणजे ते मरणार का नाही त्यांना माहीत नव्हतं, म्हणजे ते चुकून गेल्या महिन्यामध्ये ते गेले. पण त्याने म्हणलं की बिबट्यांना गोळ्या घालून मारा. आणि हे म्हणतात की बिबट्यांना बाहेरून नेऊन तिकडं कोकरं सोडा. अरे बाहेरनं तात्पुरती कोकरं सोडून बाहेरनं सारखी तिकडं कोकरं सोडणार आहे का तुम्ही? मेंढर काय म्हणजे त्याला, ज्याला वेड हे सुद्धा कमी तीव्रतेचा शब्द आहे. अशा तऱ्हेचा मूर्खपणा आणि अशा तऱ्हेचा भंपकपणा करणारं सरकार आपण पाहिलेलं नाही आहे. आणि करणारे स्टेटमेंट करणारी माणसं आपण पाहिलेली नाहीत संपूर्ण स्वातंत्र्याच्या 76-77 वर्षामध्ये. ही अशा तऱ्हेचं चाललेलं आहे. त्यामुळं आमचा जो बळी पडतो शेतकऱ्यांचा, तो शेतकऱ्यांचा बळी हा गव्यामुळं पडत नाही, हा डुकरामुळं किंवा बिबट्यामुळं किंवा वाघामुळं पडत नाही, तर सरकारच्या धोरणामुळं बळी पडतो आहे. तेव्हा हे जे पर्यावरणाचा समतोल आहे आणि त्यांचा हॅबिटॅट तिकडे, आमचा हॅबिटॅट माणसांचा बाहेर, हे जर व्यवस्थित राहिलं तर तुम्ही बोलवून ओढून आणले तरी सुद्धा गवे बाहेर येणार नाहीत. अशी परिस्थिती सरळ असते. आणि हे आमच्या लढ्याचा पाया असणार आहे की तुमचं धोरण बदला. तुम्ही काय शाही पद्धतीचं ऑफिस बांधताय. अरे शाही पद्धतीचं ऑफिस बांधून तुम्ही करता काय? तुम्हाला धोरणच माहीत नाही. शिबिरं घेता. कसली धोरणं तुम्ही, कसली शिबिरं घेता? त्या तुम्हाला ह्या शिबिरांच्यामध्ये हे काय सांगायचं नसतंच. म्हणजे तुम्ही सांगताय की ते इथं आम्ही काय करू,
मागच्या मोर्चाच्या नंतर आम्हाला सांगितलं की इथे पिंजे हे लावू, नाही कंपाऊंड लावू आणि गेट्स लावू. आम्ही म्हटलं जरा गेट लावा चला. गेट आणलं, ते लावलेलं नाही, ते पुन्हा काढून नेलं. पण गेट लावणं त्यावेळेलाच आम्ही म्हणलो होतो की गेट हा तात्पुरता उपाय आहे. त्यांनी प्रस्ताव पाठवला आहे कुंपणाचा, त्याला आता वर्ष 2-3 झाली, त्याचा काही पैसे नाहीत. पण तो फायनल प्रस्ताव नाही आहे ना. हॅबिटॅट हाच फायनल प्रस्ताव आहे. त्यांना जे लागतं ते आत मिळणं हाच फायनल प्रस्ताव आहे. आणि त्यामुळं तात्पुरत्या पद्धतीनं कुंपण, आणि तोपर्यंत आतमधला कार्यक्रम आम्हाला पाहिजे की हे तुम्ही आतली त्यांना जे लागतं ते मिळणारी कार्यक्रम सांगा तुम्ही आम्हाला. उगीच इथं हजारो रुपयाचे लाखाच्या घरामध्ये पगार लोकांना देऊन त्यांनाही काय तुम्ही शिकवत नाही. ते शेतकरी समाजातले आहेत, ते अधिकारीसुद्धा. मग त्यांनासुद्धा तुम्ही शिकवलं असतं हे सगळं शास्त्र, तर त्यांनीसुद्धा तुमच्याकडे योग्य मागणी केली असती. पण ते त्याच ट्रेनिंगमधून आलेले आहेत. ते म्हणतात मग आमचा अमुकच. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून मंडूरनं आता ठरवलेलं आहे की आम्ही उपाशी मारायला तयार नाही. आम्ही इथं समृद्ध जीवन जगू शकत असताना, एवढा समृद्ध निसर्ग आम्हाला पिढ्यानपिढ्यांचा आहे, आम्ही चांगले जगत होतो. इथे पुन्हा धरण झालं, धरणासाठी आमचं नुकसान झालं. आणि इथं सुद्धा ते तुम्ही कॉलनी केली, कॉलनीमुळं काय सगळे इथे आमच्या आयुष्यामध्ये अनेक कंगोरे निर्माण केले. पुन्हा आमच्या जमिनी या मंजूरच्या घेतल्या, आणखीन गावांच्या घेतल्या. त्या जमिनीचे वाद चालू आहेत. त्या आमच्याच जमिनी ज्या घेतल्या वादातल्या आहेत, ते हायकोर्टात केस चालली, त्यावर तुम्ही हे तुमचं ऑफिस बांधलं, फॉरेस्ट ऑफिस त्या जमिनीवर आहे. आता तर सगळी कॉलनीमधनं लाईट बंद केली. ते खातं इरिगेशनचं तिसरंच काहीतरी खूळ काढून आलेलं आहे. म्हणजे चारी बाजूनं ह्या माणसानी मरायचं आहे का? इरिगेशन खातं ती भानगड करणार, फॉरेस्ट खातं ही भानगड करणार, आणि तुम्ही बाकीच्या तऱ्हेनं जे पाणी वगैरे आहे ते पाणी आम्हाला सरळ न देता तुम्ही इथं बंद पाईप करतो म्हणला. कुठं आहे? मंजूर आहे, आम्हीच मंजुरी मागून तुमच्याकडनं घेतलेली आहे. कुठं आहे बंद पाईप? बंद पाईपची योजना मंजूर आहे, त्याचं प्लॅन एस्टिमेट झालं आहे, त्याचं पुढचं आम्हाला पुन्हा लढा केल्याशिवाय तुम्ही देणार नाही. ही सगळी खाती ही अशा तऱ्हेने वागायला लागलेली आहेत. आणि म्हणून आता मंजुरून ठरवलं आपण काही फुकट मरायचं नाही. हे आम्ही आमचा अधिकार आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आणि आमचा भाग जो आहे हा पत्री सरकारचा भाग आहे, लक्षात ठेवायचं. स्वातंत्र्याच्यामध्ये महाराष्ट्रात ह्या भागा इतकं योगदान माझे वडील या भागामध्ये प्रामुख्यानं फिरलेले आहेत. त्यांचा सगळा ग्रुप या भागामध्ये होता. शेख काका होते, बर्डे गुरुजी होते, हे सगळी माणसं. आणि माझ्या वडिलांच्या काळामध्ये तर हा संपूर्ण डोंगर, हे मिरुखेवाडीला मुख्य स्थापना झालेली आहे पत्री सरकारच्या कार्य करण्याची, मिरुखेवाडीच्या बैठकीमध्ये. तेव्हा आम्हाला ट्रेनिंग चांगलं आहे. तेव्हा आम्ही या भागातली माणसं गप्प आहे तोपर्यंत गप्प आहे. आता आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे. आम्ही तुमच्या उरावर बसलो ते हे सगळं मान्य झाल्याशिवाय उठणार नाही. स्त्रिया, पुरुष, बारकी पोरं सगळे करणार. तिथे जेवण खाण तिथंच करणार. आणखीन त्यानंतर काय तुम्ही वागताय कसे बघून आम्ही कसे वागायचे ठरवणार. पण घरला जाणार नाही जोपर्यंत तुम्ही हे मान्य करत नाही, असं आजच्या बैठकीत ठरलेलं आहे. 9 तारखेला 9 मार्चला सुरू होणार. हे होते कॉम्रेड पाटणकर. खरं तर वन्य प्राणी आणि मानव यांच्यातला जो संघर्ष आहे तो सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आहे. आणि त्यामुळं आमचं जगणं जर आता सुसह्य होणार नसेल, आम्हाला जगायचा अधिकार आहे, आणि ते सुसह्य होणार नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं रस्त्यावर उतरावं लागेल. हा लढा अधिक व्यापक करण्याचा जो इशारा आहे तो आजच्या बैठकीत पाटणकर आणि उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. मी सतीश नागरे, ग्रामवार्ता लाईव्ह.